तर तिला जेन्युइनली हा प्रश्न पडलाय की आई तू का वागतेस अशी वाईट. तर ही माझ्या गायत्री या कॅरेक्टरची पहिली पावती मला माझ्या घरात मिळाली. एकदम प्रॉमिनंट आणि एवढं स्ट्रॉंग निगेटिव्ह कॅरेक्टर लोकांसमोर पोर्ट्रे करणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. माझी आई आता 75+, तर ती तर इतकी बायस्ड आहे ना की मी उद्या काहीही केलं तरी तिला ते आवडतंच अजून. नमस्कार, मी निकिता. लाईमलाईट मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर 17 जूनपासून थोडं तुझं थोडं माझं ही नवी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांची लाडकी मानसी ताई म्हणजेच गायत्री आहे. हॅलो ताई, कशी आहेस? हाय, मी एकदम मजेत. तू कशी आहेस? मी सुद्धा मस्त. सध्या तू आम्हाला ज्या डॅशिंग अवतारात दिसतेस ना, तो डॅशिंग अवतार खरं तर प्रेक्षकांना खूप भावतोय. सो त्याच्याविषयी काय सांगशील? हो, मला ॲक्च्युली सुरुवातीला मी पण जरा स्केप्टिकलच होते, कारण एकदम प्रॉमिनंट आणि एवढं स्ट्रॉंग निगेटिव्ह कॅरेक्टर लोकांसमोर पोर्ट्रे करणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण फॉर्च्युनेटली प्रोमोज जे आता आपले आलेत ना, तर त्याला रिस्पॉन्स खूप चांगला मिळतो आहे. त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतंय. जे आपण करतो ना त्याची प्रेक्षकांकडनं पोचपावती मिळणं हे एका ॲक्टरला खूप मॅटर करतं. म्हणजे माझ्यासारख्या इमोशनल माणसाला तरी करतं मॅटर. म्हणजे मला असं कधीच नाही वाटत की हां, मला वाटतं ते मी करेन, लोकांना काय वाटेल ते वाटेल. मला तसं नाही होत. मला लोकांच्या रिॲक्शन्स खूप मॅटर करतात, कारण इमोशनली मी कनेक्ट करते त्याच्याशी. सो लोकांना ते आवडतं ह्याचा मला आनंदच आहे. आता सध्या 2024 सुरू आहे. बॅक टू द 10 इयर्स 2010ला मी तुमच्या मालिकेच्या सेटवर आलेली आणि तुमची ताई निर्मिती ताई आणि तुझा सीन चालू होता 1760 सासूबाईचा. तर आता असं पटकन पॉपअप केलं तर काय आठवणी जाग्या होतात त्या मालिकेबद्दल आणि एकंदरीत काय आठवतं? 1760 सासूबाई हे तर एक वेगळंच समीकरण होतं कम्प्लीट. म्हणजे ना, आम्ही सेटवर सीनमध्ये प्रेक्षकांना जेवढी धमाल त्याच्यातनं दिसली आहे ना, त्याच्या कैक पटीने आम्ही कॅमेराच्या मागे धमाल करायचो. म्हणजे ना, इतके की इम्प्रोवाइज करून फायनली मला डिरेक्टर सांगायचं की आता नको, बास, एवढ्याच मिनिटांचा एपिसोड आहे, संपवूया आता. इतकी धमाल चालायची त्या सेटवर. खूप मजा यायची. कारण मी जेव्हा म्हणजे मी इंटर्न होते तेव्हा एका चॅनलला आणि मी तेव्हा स्वतः पाहिलेलं की आम्ही सुद्धा म्हणजे पाची पब्लिक सुद्धा खूप हसायची. तेव्हा ते जेव्हा तुला कळलं की हे पात्र तुझ्याकडे येणार आहे आणि नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे, सो तेव्हा काय मनात होतं? निगेटिव्ह कॅरेक्टर करताना ना मला ते जास्त जबाबदारीचं काम अशा करता वाटतं ना, कारण काय होतं की युज्युअल आपला जो एक प्रेक्षक वर्ग आहे ना, तो त्या मानसिकतेचा नसतो. किंवा आपणही म्हणू, तू मी, आपण एवढ्या एक्स्ट्रीम निगेटिव्ह विचारांचे नसतो. बट दॅट डझंट मीन की अशा मानसिकतेची लोक एक्झिस्टच करत नाही. असतात. प्रत्येक माणसाचं त्याच्या वागण्यामागे त्याचं एक कारण असतं. पण आपल्याला ते इंट्रोड्यूस झालेलं नसतं, त्यामुळे आपल्याला ते एवढं कन्व्हिन्स होत नाही. सो जे मी नाही आहे किंवा जी मानसिकता खरं तर मला अदरवाईज पाहता कन्व्हिन्सच होऊ शकत नाही, अशी मानसिकता मी कन्व्हिन्सिंगली लोकांसमोर पोर्ट्रे करणं इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे मला चॅलेंजिंग तर ते होतंच ॲज अन ॲक्टरसुद्धा. पण मी माझ्या परीने प्रयत्न करते. आणि अर्थात त्याच्यात आमची अख्खी टीम, डिरेक्शन टीम आहे, रायटर, सगळ्यांचे थोडे थोडे इनपुट्स आहेत की गायत्री कशी असेल, कसं बोलेल, हातवारे काय करेल, तिचे डोळे कसे बोलतील, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्या जर परफेक्ट वापरल्या ना, तर आय थिंक ते कॅरेक्टर बघताना पण काय म्हणू, एकदम ओव्हर द टॉप किंवा फेक नाही वाटणार, जो आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. कारण बघ, प्रत्येक मालिकेत एक निगेटिव्ह कॅरेक्टर असतंच. म्हणजे आता मला असं एका चॅनलमध्ये, एका सिरियलमध्ये एक विलन बघायला मिळतं, दुसऱ्या चॅनलमध्ये तोच विलन बघून काय त्याच्यातनं आपण काहीतरी वेगळं कसं स्टँड आउट होऊ शकू, हा प्रयत्न जास्त होता. त्यामुळे ते जरा जास्त डिफिकल्ट होता. बरं, सगळे तुझ्या साडीच्या ट्रेंडविषयी बोलतात आहे. मी तुला कम्फर्टविषयी विचारेन, कारण साडी घालणं पूर्ण दिवसभर हे खरंच कम्फर्टेबल नाही आहे. सो त्याच्याविषयी काय सांगशील? नाही, माझं थोडं वेगळं मत आहे, कारण मला स्वतःला पर्सनली साडी खूप आवडते. स्पेशली कॉटन साडीज तर माय वीक पॉईंट. आय लव्ह साडीज. त्यामुळे आणि कसं होतं आत्तापर्यंत ना, नाटका बिटकातनं बऱ्याचदा असं ना साड्या बिड्या पटापटा नेसायची सवय आता इतकी झाली आहे की त्यामुळे सुरुवातीला थोडा तो डिस्कम्फर्ट होता साडीमध्ये, की नेसायला वेळ लागायचा, पदर सांभाळायचा, प्रत्येक टेकमध्ये सगळं सावरून ठेवायचं. पण आता हळूहळू जे सोयीचं झालं, त्यामुळे आता एवढा काही डिस्कम्फर्ट जाणवत नाही. आता आय एम व्हेरी कम्फर्टेबल विथ साडी. तुझा जो टीजर पहिला आउट झाला तेव्हा घरातल्यांनी काय बोललं? अरे यार मानसी, तू आता अशी कणखर भूमिकेत दिसणार आहे. सो घरातल्यांचे काय रिएक्शन्स होते? माझ्या घरात आहे ना 2 एक्स्ट्रीम एज ग्रुप आहेत. माझी आई आता 75+, तर ती तर इतकी बायस्ड आहे ना की मी उद्या काहीही केलं तरी तिला ते आवडतंच अजून.
त्यामुळे तिच्याकडनं मला जेन्युइन रिॲक्शन मिळण्याची मी अपेक्षाच ठेवत नाही. बट येस, माझ्या घरात एक दुसरा एज ग्रुप आहे. माझी मुलगी 6 वर्षाची आहे आता, आणि तिला अदरवाईज मी सतत हे सारखं शिकवत असते की तुला कधीही कोणाशी काही बोलायचं असेल, काही कम्युनिकेट करायचं असेल, कोणाची काही न आवडलेली गोष्ट जरी सांगायची असेल ना, तरी बी पोलाईट. कोणाला हर्ट होता कामा नये, ॲरोगंटली कुठलीही गोष्ट बोलू नको. आणि मी माझ्या प्रोमोमध्येच इतका ॲरोगन्स दाखवलाय, म्हणजे ॲट इट्स पीक, काही बोलायचंच नाही, एवढा ॲरोगन्स दाखवलाय. तर तिला जेन्युअनली हा प्रश्न पडलाय की आई तू का वागतेस अशी वाईट. तर ही माझ्या गायत्री या कॅरेक्टरची पहिली पावती मला माझ्या घरात मिळाली. पण मग तू तिला कन्व्हिन्स कसं केलं की नाही हे माझं काम आहे आणि हे कसं मी तिला हे सांगितलंय, बट अगं तिचं ते वयच नाही समजायचं. त्यामुळे मी फार असं काही त्याच्यात सखोल घुसले नाही. मी म्हटलं अगं तसं नाहीये, ते खोटं खोटं असतं, सगळं खरं नाहीये. थोडी मोठी झाल्यावर तिलाही ते कळेल. पण गायत्री जे मी दाखवायचा प्रयत्न करते ते पोचतंय हे मला त्याच्यातनं कळतंय. क्या बात आहे. म्हणजे पोचपावती घरातूनच सुरू होते तसं म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे. आणि समीर आणि शिवानी तुला कळलं की एकंदरीत अशी कास्ट असणार आहे, तुझ्या डोक्यात काही असं होतं का की चला आता असं काम करायला मिळेल, किंवा तुला यांच्याविषयी आधी काही माहिती होतं, असं काही होतं का? नाही, मी ऑनेस्टली ना, मी कुठेही काही काम करायला जात असताना कुठलं कॅरेक्टर माझं छोटं असू दे, मोठं असू दे, पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, कोणाबरोबर असू दे, मी प्रेफर करते आपण आपली कोरीपाटी घेऊन जाणं, जे आपल्यालाच फायद्याचं ठरतं. कारण आपण जुन्या कुठल्या गोष्टींचा बॅगेज घेऊन गेलो ना की आपणच थोडे स्टबन आणि रिजिड होतो. मग आपल्याला मोल्ड व्हायला जास्त त्रास आणि जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. सो मी प्रेफर करते कुठेही जाताना आपली कोरीपाटी घेऊन जायची. सो मीच बेसिकली जाताना माझ्याही डोक्यात शिवानीची एक ती देवयानीची इमेज तशीच होती. समीर बरोबरही मी आधी कधीच काम केलं नव्हतं, कधी भेट पण झाली नव्हती समीर बरोबर. तर त्यामुळे असं वाटत होतं की हां, सुरुवातीचे काही दिवस जरा कनेक्ट होईपर्यंत वेळ जाईल, थोडं आपण आपल्या शिस्तीत आणि असं राहू. पण तसं काहीच झालं नाही अगं. पहिल्याच दिवशी, प्रोमोच्याच दिवशी काय म्हणू आपण, ते सुरू जुळूनच गेले. त्यामुळे चांगलीच मैत्री झाली. आणि ती अख्खी जी केमिस्ट्री असते ना, ती मला वाटतं मग काम करताना पण उपयोगी पडते. कारण काय होतं ना, जो माणूस आपल्याला व्यक्ती म्हणून एकदा जर उलगडला ना, तर मग आपल्याला एक साधारण सीन करताना पण त्यातले बारकावे की ह्याच्यावर कसा रिॲक्ट होऊ शकेल, किंवा त्याची रिॲक्शन मी कशी रिसीव्ह करेन, ह्या गोष्टी वर्कआउट करायला पण त्याचा उपयोग होतो. त्यामुळे जी आमच्यात पर्सनली जी केमिस्ट्री जी होते डेव्हलप, ती ऑनस्क्रीन पण जास्त चांगली दिसेल. आता प्रेक्षकांना काय सांगशील मालिकेविषयी? मालिकेविषयी मला एवढंच सांगायचं आहे की खूप छान, फ्रेश आणि नवीन असा कॉन्टेंट घेऊन येतोय, जो मला वाटतं आत्ताच्या यूथला खूप जास्त हायलाईट करणं गरजेचं आहे की थोडं तुझं आणि थोडं माझं. कारण आत्ताचं यूथ हे तुझं तू आणि माझं मी ह्या मेंटॅलिटीचं आहे. तर तसं न करता एक थोडं आपण आपल्या अगदी आउट ऑफ द बॉक्स न जाता पण थोडंसं काही आपण थोडं तुझं आणि थोडं माझं ही जी मेंटॅलिटी आहे ती आपल्या आत काय म्हणू आपण रुजवणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे हा कॉन्टेंट पण खूप छान आणि फ्रेश आहे. सो ही आमची मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं येत्या 17 जूनपासून स्टार प्रवाहावर येते रात्री 9 वाजता. तर जरूर पहा. खूप खूप धन्यवाद आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.